हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. सिद्धिदः सिद्धिसाधनः. ह्या दोन्ही नावांचा आपण एकत्रितपणे विचार करणार आहोत, कारण या दोन नावांमध्ये फारसा फरक नाही. सिद्धी आपल्या भक्तांना देणारा आणि योग मार्गावरून वाटचाल करण्यासाठी इच्छित गोष्ट देणारा सिद्धिदाता तोच एकमेव आहे. सिद्धिदः. कर्त्याला त्याच्या अधिकारानुरूप सिद्धी म्हणजे कर्माचे फल देतो किंवा योगमार्गात वा तंत्र मंत्र शास्त्रात उल्लेखिलेल्या ज्या अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत त्या जो आपल्या भक्तांना देतो. सिद्धी साधनः. कोणतीही सिद्धी प्राप्त करून घेण्याचे जो साधन आहे वा ज्याच्या कृपेमुळे कोणतीही इच्छित गोष्ट प्राप्त होते. चमत्काराशिवाय नमस्कार नाही अशी एक म्हण आहे. सर्वसाधारणपणे हवेतून एखादी वस्तू काढून देणे, मनातील एखादा विचार ओळखणे असल्या चमत्कारांना वास्तवात आपण जादूटोणा वा नजरबंदीचा खेळ म्हणूनच ओळखतो आणि आपले रोजचे धकाधकीचे जीवन सुलभ होण्यास याचा काहीही उपयोग होत नाही. सर्वानुभूती परमेश्वर आहे. ही दृश्य सृष्टी चैतन्याचाच एक आविष्कार आहे याची प्रत्यक्ष अनुभूती असल्याने रेड्याच्या मुखातून वेद वदविणारे, सांगदेवाच्या भेटीसाठी भिंतीवरून जाणारे ज्ञानदेव याला आपल्या लेखी चमत्कार म्हणता येईल. ज्ञानदेवांच्या लेखी तर तो चमत्कार नसून नियमबद्ध परमेश्वरी शक्तीचा तो एक आविष्कार आहे. बऱ्याच संतांच्या जीवनात अशा 1-2 घटना आपल्याला जरूर आढळतील. हा सिद्धीचा एक भाग झाला. पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनात भक्तीचा, वैराग्याचा उदय झाला की त्याला अध्यात्म मार्गावर अधिक तीव्रतेने वाटचाल करता यावी यासाठी त्याच्या संसारातील बंधने हळूहळू शिथिल होतात. फारशी प्रतिकूलता जाणवत नाही. लोकव्यवहार सुरळीत होतात. जरुरी पुरतेच राहतात. पैसा, अडका, जमीन जुमला इत्यादी गोष्टीतील त्याचे स्वारस्य पूर्णपणे नष्ट होते. साधनेस, उपासनेस अनुकूलता लाभणे हे सिद्धीचेच एक दुसरे नाव आहे. सामान्य संसारी लोकांचे दुःख निवारण करण्यासाठी संत जे आशीर्वाद देतात, अडचण सोडवतात, त्या पाठीमागील त्यांचा उद्देश लोकांनी भक्तिमार्गावरून वाटचाल करावी हा एकमेव असतो. भगवंत करुणाकर आहे, शरणागताला सहाय्य करणारा आहे, संकटमोचन आहे, हेही संतांना या निमित्ताने जाणून द्यायचे असते. गजेंद्र मोक्षाची कथा आपणास सर्वांना माहीत आहेच. रामावतारातील जटायूस श्रीकृष्णावतारात भगवंतांनी मोरपिसाच्या रूपाने आपल्या मस्तकी विराजमान केले. अशा या सिद्धिदायी भगवंतास आपण मनोभावे वंदन करूया. हरिओम.